हॅलो गाईज, या लेक्चरमध्ये आपल्याला रिंग एक्सपान्शन अँड रिंग कॉन्ट्रॅक्शन हा कन्सेप्ट काय आहे हा थोडासा बघायचा आहे. तर फार सिंपल कन्सेप्ट आहे. रिंग एक्सपान्शन म्हणजे काय होणे? रिंग एक्सपांड होणे. रिंग कॉन्ट्रॅक्शन होणे म्हणजे काय? रिंग कॉन्ट्रॅक्ट होणे. रिंग एक्सपान्शन मध्ये जनरली 4 मेंबर्ड कार्बन रिंग असेल. The ring contains 4 carbon atoms is get converted into 5 membered ring, or 5 membered ring get converted into 6 membered ring. म्हणजेच काय होतं? रिंग एक्सपांड होते. आणि रिंग कॉन्ट्रॅक्शन मध्ये आपण जनरली हे झालं रिंग एक्सपान्शन. रिंग कॉन्ट्रॅक्शन मध्ये 4 मेंबर्ड रिंगचं कन्व्हर्जन 3 मेंबर्ड रिंग मध्ये होऊ शकतं. हे झालं रिंग कॉन्ट्रॅक्शन. ओके. रिंग एक्सपान्शन आणि रिकॉन्ट्रॅक्शन हे जनरली कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीसाठी, म्हणजेच आपण जनरली म्हणतो की तो कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीसाठी झालेली रिअरेंजमेंट. देअरफॉर इट इज ए वन ऑफ द पार्ट ऑफ रिअरेंजमेंट रिएक्शन. इट इज वन ऑफ द पार्ट ऑफ रिअरेंजमेंट रिएक्शन. आता हे एका पद्धतीची रिअरेंजमेंट रिएक्शन आहे. ओके. याच्यामध्ये 2 रिंग एक्सपान्शन अँड रिंग कॉन्ट्रॅक्शन असे 2 पॉइंट येतात. ओके. मग आता आपल्याला माहित आहे कार्बोकॅटायनचा जर आपण विचार केला तर कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन. ह्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. मग आता ही जी कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी आहे ह्या अकॉर्डिंग टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन द रिंग इट शुड बी एक्सपांडेड और रिंग इट शुड बी कॉन्ट्रॅक्ट. ओके गाइस. तर हे रिंग एक्सपान्शन अँड रिंग कॉन्ट्रॅक्शन आपण थोडस एक्झाम्पल घेऊन बघायचं आहे. तिथे फर्स्ट एक्झाम्पल घेतो. एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये जो कार्बोकॅटायन तुम्हाला आता दिसतोय तो प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. ओके. मग आता ह्या एक्झाम्पलचे रिंग एक्सपांड होणार की रिंग कॉन्ट्रॅक्ट होणार हे आता आपल्याला बघायचं आहे. ओके. जनरली स्टॅबिलिटी कार्बोकॅटायनची आहे. ती कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी ही सेकंडरी कार्बोकॅटायन टर्शरी कार्बोकॅटायन, सेकंडरी कार्बोकॅटायन अँड प्रायमरी कार्बोकॅटायन ह्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. तर बघा इथं जी रिंग आहे ही 4 मेंबर्ड कार्बन रिंग आहे. ओके. पण ऍक्च्युली पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की रिंग एक्सपान्शन आणि रिंग कॉन्ट्रॅक्शन होतंय कशी, त्याची कंडिशन काय हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तर रिंग एक्सपान्शन आणि रिंग कॉन्ट्रॅक्शनची कंडिशन एक आहे की जी रिंग आहे त्या रिंगच्या आउटसाइडला म्हणजे जो ऍडजेसंट कार्बन आहे त्या ऍडजेसंट कार्बन हा पॉझिटिव्ह चार्ज असायला पाहिजे. तरच आपल्याला रिंग एक्सपान्शन बघायला मिळणार आहे. जर आपल्याला ह्या पद्धतीनं पॉझिटिव्ह चार्ज बघायला मिळाला तर ह्या एक्झाम्पल मध्ये रिंग एक्सपान्शन बघता येणार नाही. तर इट मे बी इट शोज ए रिंग कॉन्ट्रॅक्शन. हा काय दाखवू शकतो आपल्याला? रिंग कॉन्ट्रॅक्शन दाखवू शकतो पण एक्सपान्शन दाखवू शकत नाही. पण एक्सपान्शन साठी ऍडजेसंट कार्बनला इथं पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला बघायला पाहिजे. ओके. आणि असं असेल तर आपण रिंग एक्सपांड करू शकतो किंवा रिंग एक्सपान्शनच्या पॉसिबिलिटीज आहेत. ओके. तर पुन्हा एकदा हेच एक्झाम्पल आपण थोडंसं खाली बघूया. दिस इज ए पॉझिटिव्ह चार्ज. आता रिंग एक्सपान्शन सांगितले स्टॅबिलिटी कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीसाठी आपल्याला बघायला मिळतं. ह्या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण E1 आणि E2 च्या एक्झाम्पल्स जे आपण घेतलेले आहेत, जो व्हिडिओ केलेला आहे
त्याच्यामध्ये आपण रिंग एक्सपान्शनचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. ह्याच्या रिंग एक्सपान्शन आणि रिंग कॉन्ट्रॅक्शन हा कन्सेप्ट झाल्यानंतर तुम्ही रेफरन्ससाठी ते एक्झाम्पल्स परत तुम्ही स्टडी करू शकता. ओके गाइज, तर बघा आता या रिंग एक्सपान्शन मध्ये इथे जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. ओके, त्याचबरोबर हा रिंगच्या कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे. ओके, मग आता बघा त्याच्या ऍडजस्टंट इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे. ठीक आहे, मग आता जनरली विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की हा कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, पण तो झालाय प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. त्याचं कन्व्हर्जन सेकंडरी किंवा टर्शरी मध्ये होत असेल तर 100% होणार. ओके, मग कन्व्हर्जन होण्यासाठी रिंग एक्सपांड होते. तर रिंग एक्सपांड का होईल, तर रिंग एक्सपान्शनसाठी रिंगच्या स्टॅबिलिटीचा कन्सेप्ट सुद्धा फार महत्वाचा आहे. ओके, रिंगच्या स्टॅबिलिटीचा कन्सेप्ट जर बघितला तर अकॉर्डिंग टू बेअर अँगल स्ट्रेन हे आपल्याला ह्याचा विचार केला तर 6 मेंबर्ड रिंग इज मोर स्टेबल दॅन 5 मेंबर्ड रिंग, दॅन 7 मेंबर्ड रिंग, दॅन 4 मेंबर्ड रिंग अँड दॅन 3 मेंबर्ड रिंग. ही 4 मेंबर्ड आणि 3 मेंबर्ड रिंग मध्ये आपल्याला मॅक्सिमम अँगल स्ट्रेन बघायला मिळतो. आणि ड्यू टू धिस स्ट्रेन हा जो स्ट्रेन जास्त आहे तो जास्त स्ट्रेन असल्यामुळे ती रिंग इझिली ओपन होणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं हा जे 3 मेंबर्ड रिंग बघितली, दिस इज अ सायक्लोप्रोपेन, ह्याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो 60 डिग्रीचा बॉन्ड अँगल आहे. हा 60 डिग्रीचा बॉन्ड अँगल असल्यामुळे ह्या प्रत्येक कार्बन मध्ये जो बॉन्ड आहे त्या बॉन्डवरचा किंवा तो जो अँगल आहे तो अँगल स्ट्रेन मॅक्सिमम आहे. आणि अँगल स्ट्रेन मॅक्सिमम असल्यामुळे ती रिंग ही लिस्ट स्टेबल असते कारण ती इझिली ओपन होऊ शकते. ओके गाइज, तर ह्या मॅक्सिमम अँगल स्ट्रेनमुळे आपल्याला रिंगची स्टॅबिलिटी ऑर्डर ह्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळू शकते. ओके गाइज, मग आता इथं 4 मेंबर्ड रिंग आहे. ह्या 4 मेंबर्ड रिंगचं जर कन्व्हर्जन 5 मेंबर्ड रिंग मध्ये होत असेल तर त्याची रिंगची स्टॅबिलिटी वाढणार आहे. त्यामुळेच हा कंपाऊंड त्यासाठी प्रयत्न करणार आहे. ओके, तर बघा ठीक आहे, हा कार्बन याच्या ऍडजस्टंट हा एक बॉन्ड आहे, हा एक बॉन्ड आहे. हा बॉन्डचा जर विचार केला, ह्या बॉन्डचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. ह्या बॉन्डचा विचार केला तर ह्या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन होण्यासाठी, एक बॉन्ड फॉर्मेशन होण्यासाठी, सिंगल बॉन्ड फॉर्म होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहेत. ते 2 इलेक्ट्रॉन्स काय होतात तर हा बॉन्ड किंवा हे जे 2 इलेक्ट्रॉन ते डिलोकलाइज होतात. म्हणजेच काय होतात ते शिफ्ट होतात टुवर्ड्स कार्बन ॲटम. ओके, म्हणजेच हा जो बॉन्ड हा असा होता तो आता असा होणार आहे. ओके, मग आता बघा जनरली हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाल्यानंतर हा जो कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन आहे, त्याची डिफिशियन्सी कमी होणार आहे कारण त्याच्याबरोबर एक एक्स्ट्रा बॉन्ड फॉर्म होणार आहे. पण ह्या कार्बनचा बॉन्ड ब्रेक झाला त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज इट शुड बी ट्रान्सफर्ड. म्हणजेच काय झालं बघा, इथं पॉझिटिव्ह चार्ज होता. ओके, ह्या पद्धतीनं आपल्याला स्ट्रक्चर मिळालं. पॉझिटिव्ह चार्ज पहिल्यांदा इथं होता, ज्यावेळी तो बॉन्ड फॉर्म करणार आहे, बॉन्ड फॉर्म केल्यानंतर हा न्यूली बॉन्ड दाखवतो. दिस पॉझिटिव्ह चार्ज इट शुड बी ट्रान्सफर्ड ऑन दिस कार्बन ॲटम. ओके, म्हणजेच काय झालं बघा, this one is a positive charge. म्हणजेच 1 2 3 4 5 याचं कन्वर्जन 5 मेंबर्ड रिंग मध्ये तुम्ही डायरेक्टली 5 मेंबर्ड रिंग या पद्धतीनं दाखवू शकता. देयर इज अ पॉझिटिव्ह चार्ज. ओके, इन दिस केस प्रायमरी कार्बोकॅटायन गेट कन्वर्टेड इनटू सेकंडरी कार्बोकॅटायन. ओके, then another example आता तुम्हाला इथे दिसते ही 5 मेंबर्ड रिंग आहे, त्याच्या ऍडजस्टंट कार्बनला रिंगच्या आउटसाइडला पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे 100% रिंग एक्सपान्शन होणार आहे. आता रिंग एक्सपान्शन होणार आहे
म्हणजेच काय बघा, इथला पॉझिटिव्ह चार्ज आहे हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे, त्याच्या ऍडजेसंट कार्बन हा रिंग मधला आहे, त्याच्या ऍडजेसंट इथला कार्बन आणि इथला कार्बन, म्हणजे रिंग एक्सपान्शनसाठी हा बॉन्ड किंवा हा बॉन्ड कोणताही बॉन्ड डिलोकलाइज होऊ शकतो. हा बॉन्ड नेहमीप्रमाणे लोन पेअर 2 इलेक्ट्रॉन्स कॅरी करतो. हा बॉन्ड काय झाला, शिफ्ट करतो डायरेक्टली ऑन धिस कार्बन आयटम. देन बघा स्ट्रक्चर काय झालं. Then this positive charge is shifted, is here, a new bond is generated in this way. Okay, 1 2 3 4 5 6, there is a formation of 6-membered ring. Then it is positive charge. Okay, primary carbocation get converted into tertiary carbocation by expansion of ring. Okay, the next example, पॉझिटिव्ह चार्ज, ऍडजस्टंट कार्बन व पॉझिटिव्ह चार्ज आहे, याचा अर्थ रिंग एक्सपान्शन पॉसिबल आहे. रिंग एक्सपान्शन म्हटल्यानंतर जो पॉझिटिव्ह चार्ज कार्बन आहे त्याच्या रिंग मधला कार्बनचा सेकंड कार्बन आयटम हे एक्सपान्शन साठी इन्व्हॉल्व होऊ शकतात. दिस बॉन्ड इज शिफ्टेड. दिस इज अ शिफ्टेड बॉन्ड. पॉझिटिव्ह चार्ज पहिल्यांदा ह्या कार्बन होता, पण ह्या कार्बन बॉन्ड फॉर्म केल्यानंतर का पॉझिटिव्ह चार्ज इथे शिफ्ट झाला. ओके, म्हणजेच काय झालं, 1 2 3 4 5 6 membered ring is formed. Okay, then here is a positive charge and this substituent is here. Okay, but in this case secondary carbocation is stay as it is in the form of secondary carbocation. पण हा कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटीसाठी इथे मिथाइल शिफ्ट किंवा हायड्राइड शिफ्टचा एक आपण कन्सेप्ट बघितलेला आहे, तो इथं पॉसिबल आहे का. त्यासाठी बघा इथं आपल्याला हिडन आहे तो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन हिडन आहे. हा हायड्रोजन हिडन आहे म्हटल्यानंतर देयर इज ए 1 2 हायड्राइड शिफ्ट, H- शिफ्ट झाला. ही काय झालं बघा, the secondary carbocation get converted into tertiary carbocation. Then positive charge is here. Okay guys, then एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मध्ये सेम एक्झाम्पल घेतो. Cl by using water, then product is 4-membered, then it is a 5-membered. This is a OH. ओके, ही रिएक्शन आहे. या रिएक्शन मध्ये आपण बघितलेलं आहे की SN1 रिएक्शन होणार आहे, कारण कार्बोकॅटायन बघतोय, कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटीचा विचार करतोय, त्यामुळे इथं SN1 रिएक्शन होणार आहे. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये काय झालं बघा, ह्याचं मेकॅनिझम एक्झॅक्ट काय झालं, किंवा ह्याच्यामध्ये रिंग एक्सपान्शनचा कन्सेप्ट आलेला आहे. रिंग एक्सपांड कशी झाली ह्या गोष्टी थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. तर बघूया. Cl आहे. ओके, हे वॉटर बरोबर रिएक्शन केल्यानंतर रिंग एक्सपांड होणार आहे. इथं हा क्लोरीन ह्या कार्बनला अटॅच आहे, म्हणजे क्लोरीन शोज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हा क्लोरीन रिमूव्ह झाल्यानंतर
आपल्याला ह्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज बघायला मिळणार आहे. सॉरी, पॉझिटिव्ह चार्ज इथं आला, बरोबर आहे. there is a 5-membered ring. A 5-membered ring. म्हणून the water मधला जो OH मायनस आहे जो न्यूक्लियोफाइल आहे, this nucleophile attacks on this tertiary carbocation. Then tertiary carbocation is more stable than secondary and then primary carbocation. There is a formation of this product. Okay, this is the example of ring expansion. Okay, तर या पद्धतीनं आपण रिंग एक्सपान्शनचे एक्झाम्पल्स बघू शकतो. ठीक आहे. तर जनरली रिंग एक्सपान्शन होण्यासाठी किंवा रिंग एक्सपांड कधी होते तर तयार होणारा जो कार्बोकॅटायन आहे त्या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी रिंग शुड बी एक्सपांडेड.